यवतमाल के आम आदमी पार्टी द्वारा जनता के मुद्दों पर सरकार के समक्ष प्रभावी ढंग से प्रस्तुत करने के उद्देश्य से सुराज्य अभियान की शुरुआत की गई है। इस अभियान के तहत शनिवार को यवतमाल के शिवाजी गार्डन में एक सार्वजनिक संवाद कार्यक्रम आयोजित किया गया, जिसमें स्थानीय नागरिकों ने अपनी समस्याओं और चिंताओं को साझा किया। कार्यक्रम में आप कार्यकर्ताओं ने भाजपा महायुति सरकार पर जमकर निशाना साधा। उन्होंने आरोप लगाया कि हाल ही में सत्ता में आई यह सरकार जनता से किए गए अपने वादों को भूल गई है और नागरिकों को महंगाई, बेरोजगारी और कई अन्य गंभीर समस्याओं का सामना करना पड़ रहा है। केजरीवाल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। केजरीवाल जी तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। महाराष्ट्रामध्ये जी सुराज्य संवाद यात्रा सुरू केली आहे, त्या संवाद यात्रेचं सर्वप्रथम मी यवतमाळ जिल्ह्यातर्फे हार्दिक अभिनंदन स्वागत करतो आहे। ही संवाद यात्रा स्थानिक प्रश्नावर निघाली आहे। स्थानिक लोकांचे जे प्रश्न आहेत ते जाणून घेऊन या प्रश्नावर येणारे ज्या निवडणुका आहेत त्या निवडणुका महानगरपालिकेच्या, जिल्हा परिषदेच्या आपण लढणार आहोत, त्या प्रश्न काय आहेत हे जाणून घेण्याकरता ही संवाद यात्रा आपण सुरू केलेली आहे। सुराज यात्रा यवतमाळचे जे महत्त्वाचे प्रश्न आहेत, यवतमाळ शहरामध्ये जे यवतमाळ ओळखले जातं ते म्हणजे आज यवतमाळमध्ये 8 दिवसामधून 1 दिवस पाणी मिळतं। जी अमृत योजना होती ती पूर्णतः फेल झालेली आहे। याच्यामध्ये फार मोठं करप्शन झालं। 7/24 ही त्यांचं आव्हान होतं, परंतु आज 7/1 अवर्स पाणी जनतेला मिळत आहे। दुसरी महत्त्वाचं म्हणजे यवतमाळ हे गुंडागर्दी करता महाराष्ट्रामध्ये फेमस होतं। मागच्या निवडणुकामध्ये यवतमाळ शहरामधली गुंडागर्दी कमी करण्याकरता आपण काँग्रेसला निवडून दिलं। भाजपचं सरकार असताना इथल्या जनतेला कोणत्याही प्रकारचं असं की आपल्याला काहीतरी म्हणजे काय की आपण म्हणजे संरक्षण आहे असं कोणालाही जाणवत नव्हतं। परंतु निवडणुका झाल्या, काँग्रेसचे आपण उमेदवार निवडून दिले, परंतु यवतमाळमधली गुंडागर्दी कमी झालेली नाही।